नवीनशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा ब्लॉग असणार आहे इव्हिनिंग रुटीन प्लस काही झालेल्या गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला, दाखवणार पण आहे। कारण आज आणि काल त्याच्या आधी पण 2-3 दिवस असंच काहीच चालू आहे माझं, थोडंसं रुटीन हल्लं इकडे तिकडे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं काय होतंय काय नाही ते। तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आहे शेजारीच त्याला पण क्लिक करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, शेवटपर्यंत व्लॉग बघा। तर असा काहीसा पसारा पडला रूम मध्ये, बघू शकता खूप जास्त पसारा आहे, हा प्रचंड आहे, खाली पण आहे। आणि मला इतका वैताग आलाय कारण 4 वाजलेत, ते पण संध्याकाळचे 4 वाजलेत। आणि हे बघू शकता खरंच खूप बोर झाली मी, हे घरातलं काम ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी चिडचिड व्हायला लागली आहे, पण करावं लागणार आहे, आपण नाही तर कोण करणार, म्हणून ही गोष्ट आता मी करणार आहे पटापटा। कारण दिवसभर म्हणजे बघा सकाळी 7:30 वाजता उठली मी, तिथून पुढे माझं आवरलं सगळी रूम वगैरे, त्याच्यानंतर मग माझी आंघोळ प्लस जेवण प्लस कपडे सगळं झालं आणि नंतर मग 12:30 वाजता मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर जो पसारा मी ठेवला होता तो तसाच ठेवला आणि आतापर्यंत तसाच आहे। मी काहीही काम केलेलं नाही दिवसभरात, फक्त मोबाईल बघायचं काम केलंय। मी मलाच शाबासकी देते की मी एवढी हुशार कधी झाले की सगळं काम तसंच ठेवायचं, फक्त मोबाईल बघायचा। तुम्ही पण करता का असं, कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि बघा आता एवढा पसारा आवरायला मला खरंच खूप वैताग येतोय, खूप म्हणजे खूपच, असं वाटतं तेव्हाच करायला पाहिजे होतं। आता मी उद्यापासून असं काही करणार नाही, कारण 2 दिवस झाले असंच होतंय माझ्या बाबतीत। आणि आता मी ठरवलंय की उद्यापासून आहे ना, आहोत नाही ना 12 वाजता डबा दिला ना की त्याच्या आधीच जे काम आहे ना ते करून घ्यायचं। कारण मी आहो ना डबा देऊन आले ना की मला फार कंटाळा येतो, कारण ऊन जास्त वाढलंय। आणि तुम्ही बघू शकता 4 वाजलेत 4 आणि आता ऊन बाहेर एवढं आहे ना, असं वाटतं मी दरवाजाच्या बाहेर जरी गेले ना मला असं चक्कर सारखं होतंय, कारण मला उन्हाची ॲलर्जी असं वाटायला लागली आजकाल मला। एवढंच आताच ऊन स्टार्ट झालं आणि ॲलर्जी सारखं होतंय, कारण एखाद्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी असते ना, की गोष्ट खाल्ल्याने असं होतं किंवा ती गोष्ट केल्याने असं होतं, तसं माझं आहे। उन्हामध्ये गेलं ना की मला असं भयंकर कसं तरी होतं, म्हणजे डोकं दुखायला होतं किंवा मला चक्कर आल्यासारखं होतं। हे काय माहिती आता कसं झालंय सुरू, मलाच वाटते माझ्या चष्म्यामुळे होत असेल, नंबर वर खाली झाला नाही की असं होतं, सगळ्यांच्या बाबतीत होतं। तुम्हाला होतं का असं ते पण सांगा कमेंट मध्ये। आणि बाहेर बघू शकता किती ऊन आहे ते, बघा इतकं जास्त ऊन आहे ना, मलाच इतका वैताग येतोय आता। आणि कपडे लिटरली मी सकाळी धुतलेत आणि ते सुद्धा वाळून गेलेत जास्त, म्हणजे खूप वेळचे वाळते असं वाटतं, आता उन्हाने कलर उडेल त्याचा। पण आता मी काढून घेते पटकन, झाडांना सुद्धा पाणी नाही दिलं मी, एवढी आळशी झाली आहे मी आता झाडांना आहे ना। पहिले पटापट आवरते, पहिले खालचं आवरून घेते, म्हणजे कचरा वगैरे भरला ना की मग टेन्शन नाही, गॅलरी वगैरे क्लीन झाली की मी झाडांना पाणी देते, नाही तर पाणी रिटर्न खाली येईल, मग सगळी माती मला आवरावे लागेल। आता मी पटकन आवरून घेते, मग पुढे भेटते तुम्हाला। फायनली सगळं आवरलं आणि बघू शकता असं काहीच आता पूर्ण किचन आवरून झालंय, बघा पूर्ण छान आवरून झालंय। भांडे बापरे विचारूच नका, खूप जास्त भांडे होते। आणि हे जास्त आता सगळे भांडे बघू शकता, सगळे भांडे घासलेत मी इथं, रात्रीचे प्लस सकाळचे असे भांडे होते। आणि मी ते आता सगळं आवरलंय आणि आता आहे ना मी सुद्धा पटकन अशी फ्रेश होणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतेच माझं फ्रेश झालं की। कारण आपल्याला अजून कामं आहेत, आता इव्हिनिंग तर झाली आहे आणि मला अजून काम आहे, ते म्हणजे मी आता स्वतःला क्लीन करणार आहे आणि त्यानंतर कपड्यांच्या घड्या, कारण बाहेरचे कपडे काढून आणलेत त्यांच्या घड्या करायच्या आहे, प्लस जेवणाच्या संध्याकाळची तयारी करायची आहे, कारण शेंगा सोलायच्यात, म्हणजे त्या वालाच्या शेंगा त्या सोलायच्या। भेटते मी तुम्हाला पुढे, फक्त मला थोडंसं फ्रेश होऊन घेऊ द्या आणि मग सांगतेच पुढे काय करायचंय काय नाही। बघा तोंड धुता धुता ही अवस्था आहे माझी आणि एवढा मोठा पिंपल फुटलाय माझा। पिंपल नव्हता, मी त्याला फोडून ती थोडीशी खपली होती ना तीच काढली, फेस वॉश केल्यावर असं काहीसं दिसतंय। आता मी हे न यूज करता हे यूज करणार आहे, कारण हे ना जरासं हे काय म्हणतात त्याला, हे तुम्हीच बघून सांगा, याला काहीतरी म्हणतात। आणि हा कॉटनचा आहे, सो आपला रुमाल आहे की नाही, मी याला सगळं घाण करत असते, हे माझ्यासाठीच आहे खास। बघू शकता आता असं काहीच होत असतं माझं, खूप वैताग येतो मला असं काही झालं की। आता कुठं माझी स्किन एकदम ग्लो करत होती, थोडंसं ओके वाटत होतं मला, आणि मध्येच असं काहीच झालंय। चला होऊन जाईल ते, काय थोडक्यात होईल। आता मी थोडंसं आवडते।
सॉरी हे तर लावायला नको होतं. हा शर्ट आहे ना, हा मी याला गेलो होतो ते वॉटर पार्कला तेव्हा घेतला होता. आणि हा थोडा ट्रान्सपरंट आहे पण इट्स ओके. माझ्या आहोंना नाही आवडत हा, तरी मी घातलाय. म्हणजे त्यांचं म्हणणं हा ट्रान्सपरंट आहे, नाही तर छान दिसतो. पण बघू, वाटत नाही एवढं ट्रान्सपरंट आहे म्हणून. चला लेट्स गो. माझे केस आहेत ना आता कुठं ग्रो होत आहे माहित नाही कसं काय. म्हणजे अहो मी ते डाबर अमलाचं एक तेल आहे ते यूज करतेय. नाही तर माझ्या केस खरंच खूप बेकार अवस्था झाली होती. पण आताच वाटते की थोडं ओके आहे. आणि मी सतत असं बांधून नाही ठेवत त्याला, म्हणजे वरती नाही असं पॅक करून ठेवत मी त्याला असं जास्त. मी ना आता सोडते, म्हणजे पूर्ण सोडलेले नसतात त्याला, फक्त वेणीमध्ये पॅक करत असते मी. खूप टाईट वेणी नसते माझी, म्हणून आता थोडेसे ओके झाले, थोडे हेल्दी होत चाललेत. नाही तर पहिले बापरे याच्यापेक्षा खूप ड्राय होते आणि खूप फ्रीजी होते. पण आता थोडे ओके आहेत, पण तरी पण मला जास्त ओके करायचे, कारण ह्या स्प्लिट एंड्स आहेत ना खूप जास्त आहेत. आणि मला असं वाटतं ते कट करावं, पण मला असं वाटतं की यार खूप कट होतील, म्हणून मी कट करत नाहीये त्याला. आता घरच्या घरी काही उद्योग चालले आहेत तेच करते मी, आणि लवकरच सांगेल की मी याला काय करते ते. पण छान वाटते, माझे हेअर ग्रो होत आहे म्हणून, आणि खूप भारी वाटतंय मला. कसं वाटतंय? असं काहीच माझं पटकन आवरून झालंय आणि मी सुद्धा छान अशी रेडी झाली आहे. भांडे तर झाले, आता मला भांडे लावायचे, प्लस कपड्यांच्या घड्या सुद्धा करायच्या आहे. पण म्हटलं चला आधी ना थोडासा घसा, आता कसं आहे उन्हाळा लागलाय, सो पाणी तर जास्त प्यावंच लागते. आणि मी खूप ट्राय करते की मी ना दिवसाला 2.5-3 लिटर पाणी प्यायचं. कधी कधी स्किप होतं आणि कधी कधी आठवतं. नंतर मी बॉटल मस्ती की झाल्या का माझ्या 3.5 लिटर किंवा आपलं 2.5-3 लिटर पाणी. पण कधी कधी नाही होत. मला कधी कधी असं वाटतं की यार मी पाणी प्यायला पाहिजे जास्त. कधी कधी माझ्या पोटात दुखतं. एक तर मला असं वाटतंय ना, मला किडनी स्टोन पुन्हा एकदा झालाय, बघावं लागेल, आता चेक करावं लागेल. सो आता मी पहिले पाणी पिऊन घेते. थोडं जरी पाणी पिले ना की बरं वाटतं. आणि आता मला असं वाटतं चहा ठेवावा, पण वाटत पण नाहीये, माहित नाही, आता थोडंसं ऊन जाणवते, सो नको वाटतं चहा. 5:15 वाजले तरी मला चहा नको वाटतोय. नाही तर मला आहे ना 2-3 वेळा चहा घ्यायचे मी. तुम्ही बघितलं शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी किती वेळा चहा पिते ते. पण आज म्हणजे आहे वाटते चहा प्यावा, पण नंतर नको पण वाटते. मन माझं एक साइड हो म्हणतंय, एक साइड नाही म्हणतंय. बघू काय होतंय काय नाही. आणि बघा मी ना आता जवळजवळ 2 महिने झाले रूमला आहे. आणि 2 महिने झाले रूमला आहे. आणि खूप जण मला म्हणतात की वेट गेन कर. आणि 2 महिन्यामध्ये जवळपास थोडंफार वेट झालंय, वाढलंय माझं. सगळेच म्हणतात की छान दिसतीये, प्लस वेट गेन झालंय, चांगलं वाटतंय, रूमलाच थांबा, असं तसं जॉब करू नका, असं तसं म्हणताय. मी पण असा विचार करते की नको करायला. माझ्या हो पण बोलताय नको, आणि माझं चाललंय की हो करायचं आहे म्हणून पुन्हा. कारण मला एक नवीन चॅलेंज घेऊन यायचं आहे. मी इन्स्टा युट्यूबला व्हिडिओज टाकते शॉर्ट, सो मी त्यामध्ये एक चॅलेंज घेऊन आले होते 30 दिवसाचं, ते कम्प्लीट झालंय. आणि आता पुन्हा एकदा विचार करते की चॅलेंज घेऊन जावं. आणि बघू उद्यापासून मी त्या चॅलेंजचा व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. हा व्हिडिओ लेट येईल थोडासा, पण बघू काय होतंय. तोपर्यंत तुम्ही नक्कीच बघशाल काय होतंय काय नाही. आणि 2 महिने रूमला आहे तर चांगलं वाटतंय मला पण करवायला लागलंय रूमला. आणि मध्ये मध्ये वाटतं जॉब पण करावं, पण बघू काय होतंय काय नाही. विचार आहे आणि नाही, पण आता माझ्या आहोंच्या मनावर आहे सगळं. कारण ते जर हो बोलले तर, नाही तर मग नाही, असं असतं. बघू शकता 6:30 वाजलेत आणि मी थोडे बिस्किट घेतले, थोडासा चहा ब्लॅकच घेतला, कारण दूध नाहीये. आणि मी माझ्या आहोंना सांगितलं येताना दूध घेऊन या, सो मला उद्याच्याला होईल. आणि ह्या वाल्याच्या शेंगा शिलून ठेवल्या, अर्धा तासच ठेवल्या. आणि इकडे कांदा आता चिरून घेते, कारण आहे ना याला भाजायचं आहे. म्हटलं चहा पिता पिता तेवढं काम होऊन जाईल, आणि नंतर कणिक वगैरे मळून घेईन. भेटते मी तुम्हाला असंच पुढे, कंटिन्यू करा. कालच तेल संपलं होतं, पण काल संध्याकाळी आम्ही घेऊन आलो. आणि मला सकाळीच वाटतं थोडंसं होतं, मी त्यातच भागवलं सगळं. आणि आता किती वगैरे ना घासून ठेवली आहे. आणि आता मला स्वयंपाकाला आठवलं की तेल नाहीये, म्हटलं किती दिसत नाहीये. सो इकडे कांदा भाजत टाकला, आणि इकडे ना ते वालाच्या शेंगा म्हणजे फ्राय करते आणि मग त्याला उकडायला टाकते. तुम्ही कसं करते वालाच्या शेंगा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला अजून एक सांगते, मला माहिती खूप बायका आजकाल म्हणजे आपण जेव्हा अशी तेलाची पिशवी वगैरे आणतो तेव्हा ती असं डायरेक्ट तेल संपलं की आपण डायरेक्ट फेकून नाही देत. ते कणिक भिजल्यावर किंवा मग कणिक भिजल्यावर किंवा मग एक्स्ट्रा तेल राहतं ते चपात्यांना वगैरे आपण लावत असतो, त्याला सगळं तेल काढून घेत असतो. मी पण असंच करते. तुम्ही करतात का ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता मी पटपट स्वयंपाकाला लागते, कारण मी बराचसा टाइमपास केलाय, दिवसभरचा टाइमपास करते. पण एकदा का मला सगळं आवरून झालं की नंतर पण मी टाइमपास करते.
आणि मला थोड्या वेळाने अजून काम आहे, सो मी आता असं ठेवते आणि नंतर चपाती कढी वगैरे मळली की मी त्याला वापरून टाकेल. आता मी पटकन आहे ना स्वयंपाकाची तयारीला तर लागली आहे. आता बघते फटाफट स्वयंपाक करते. मला काय एवढा खास स्वयंपाक बनवता येत नाही, तरी मी ट्राय करते. म्हणजे एवढ्या 3 वर्षात मी खूप ट्राय करायला लागली आहे, प्रत्येक गोष्ट बनवायला लागली आहे. असं नाही की मी काहीच बनवत नाही, मला आजकाल खूप काही काय बनवायला लागतंय आणि मी ते बनवते मनापासून. असं कधीच झालं नाही की टेस्ट बिघडली आहे, छान होतं माझ्याकडून. पण मला कधी कधी आवडत नाही की अरे हे पचकलं ते पचकलं असं होतं. पण मी बनवायचं नक्की ट्राय करत असते. आणि आता थोडंफार तरी थोडं चांगलं बनवायला बघा थोडंफार तरी चांगलं बनवायला लागली आहे. आणि असं होतच असतं. आता बोलता बोलता सुरी जर ठेवली असती ना सगळी पगडली असते. असं बोलता बोलता काही होतं माझ्याकडून. म्हणून आहे ना माझा आहो यायच्या आधी मला स्वयंपाक करायचा असतो, तो मी पटापटाचा स्वयंपाक करून घेते. आता मी कणिक मळते, एवढं भाजते एवढं होतंय तोपर्यंत. आणि मग बाकी मी दाखवते तुम्हाला की काय होते काय नाही. कारण मला आहो यायच्या आधी व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे. कारण मला ते आले की मला बोलावंसं नाही वाटत, असं भीती वाटल्यासारखं किंवा मग थोडंसं लाजल्यासारखं होतं. आता नवीन नवीनच होणारच ती गोष्ट. चला मी पुढे दाखवते कणिक वगैरे मळताना, डायरेक्ट सपोता करताना भाजी टाकताना दाखवते आता मी तुम्हाला. असंच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. आणि इकडे भाजी शिजतीये आणि इकडे आता मी चपात्या वगैरे करून घेते आणि नंतर भात लावते म्हणजे गरम गरम. तर तुम्ही मला माहितीये पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि नसेल बघितला तर प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हा, त्यामुळे मी इथे स्टॉप करतेय. आणि म्हणलं चला मी जेवण पण बनवून घेते आणि व्हिडिओला एंडिंग पण करायचं बाकी आहे, तो पण करून घेते. तर कसं वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच. आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. बाय.